पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या गीताबोध उपक्रमामधनं भेटत असतो. आजचा आहे तो 36वा भाग आहे. गेल्या 35 भागामध्ये आपले केवळ 4च अध्याय झाले, कारण आपण प्रत्येक श्लोकाच्या मागचं विस्तृत विवेचन घेतो आहे. प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, त्याच्यातलं बिटवीन द लाईन्स जे तत्त्वज्ञान आहे त्याचाही विचार करतो आहे आणि त्या अनुषंगाने इतरही गोष्टी जाणून घेतो आहे की ज्या प्रत्यक्ष गीतेशी संबंधित नसतील, पण आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी, आपल्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होतो आहे. आणि शेवटी तुमचं आणि माझं उद्दिष्ट तरी काय आहे? मोक्ष हे तर आहेच आहे, पण मोक्ष हा झाला संतांचा प्रांत. आपल्याला तर आपलं आत्ताचं जीवन कसं सुखी, समाधानी, शांत करता येईल एवढंच तर आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या गीतेच्या माध्यमातून ती शांतता काही प्रमाणात का होईना आपल्याला लाभते. या गीतेचं पठण केलं, त्याचा अभ्यास केला, त्याचं वाचन केलं, त्याच्यावर काही विचार केला तर आपल्याला एक असीम अशी शांततेचा अनुभव येतो. परमशांती नसेल कदाचित ती, पण ती आत्ता भौतिक तरी शांती, एक मनशांतीचा एक अपार अनुभूती निश्चितच येते. आणि त्यामुळेच आपण हा कार्यक्रम अतिशय आवडीने पाहतात. त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवादही देते, कारण हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा कार्यक्रम अनेक ठिकाणी पाहिला जातो. त्याच्यावर मला काही प्रश्न विचारले जातात, काही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही अभिप्राय कळवले जातात. त्यामुळे माझा उत्साह तुमच्यामुळेच दुणावतो आहे. त्यामुळे श्रोते, आपणा सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. आज आपण सुरुवात करणार. आता फक्त 4च अध्याय झाले. 35 भागामध्ये केवळ 4च अध्याय झाले. आज मात्र आपण नवीन अध्यायाला म्हणजे 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 5व्या अध्यायाचं नाव काय आहे? नावच आहे मुळे कर्मसन्यास योग. मागच्या अध्यायामध्ये काय पाहिलं ते अगदी 2-3 मिनिटांमध्ये बघणार. 4थ्या अध्यायाचं नाव असंच होतं. त्याचं नाव होतं ज्ञान कर्मसन्यास योग. आणि त्याच्या आधी जो 3रा अध्याय पाहिला त्याचं नाव होतं कर्मयोग. मग कर्मयोग, ज्ञान कर्मसन्यास योग आणि हा कर्मसन्यास योग याच्यामध्ये नेमकं अंतर तरी काय आहे?
नेमका भेद तरी काय हेही आपण जाणून घेणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये भगवंताने अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हा योग काही तुला मी नवीन सांगत नाही आहे बरं का अर्जुना. हा योग मी पूर्वीच सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला. अशी ही परंपरा चालत आली होती. मध्यंतरी काही काळ ती खंडित झाली असेल, पण आता पुन्हा हे तेच तत्त्वज्ञान मी तुला सांगतोय. कशासाठी सांगतोय? तू माझा इष्ट मित्र आहेस, अतिशय प्रिय सखा आहेस आणि म्हणून तुला हे तत्त्वज्ञान सांगतोय. असा हा जुनाच योग आता भगवंतांनी अर्जुनाला नव्याने सांगायला सुरुवात केली होती. हेही पाहिलं. आपल्या अवताराचे हेतू काय आहे, ते केव्हा अवतार घेतात, ह्याचंही सगळं विश्लेषण भगवंतांनी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि परित्राणाय साधूनाम अशा 2 श्लोकामध्ये अवताराचा हेतू आणि कालखंडसुद्धा सांगितला होता. त्याचबरोबर ह्या अध्यायामध्ये अनेक विविध गोष्टी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यज्ञ म्हणजे काय. अर्थात 3ऱ्या अध्यायामध्येच त्याची प्रस्तावना केली होती. यज्ञ म्हणजे काय, तर रोजचा म्हणजे नित्यकर्म हा सुद्धा कसा काय यज्ञ होऊ शकतो हे 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं. आणि 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाची महती सांगितली. प्रत्येक कर्म हे यज्ञकर्मच खरं तर व्हायला पाहिजे. इतकं जीवन शुचिर्भूत व्हायला पाहिजे, इतकं पवित्र व्हायला पाहिजे, मंगल व्हायला पाहिजे. वेगळं काहीच करायचं नाही. वेगळं अगदी जगावेगळं जाऊन काही करायचं नाही. आपण संत महात्मे नाही आहोत, पण आपलंच रोजचंच आयुष्य कसं उत्तम कर्तव्य कर्म करत आणि निस्वार्थीपणाने परोपकारासाठी जनकल्याणासाठी जर का केलं तर ते प्रत्येक कर्म हे यज्ञकर्म होऊ शकतं. अगदी रोजचं तुमची नोकरी, व्यवसाय, धंदा जे काही असेल किंवा गृहस्थ असेल किंवा गृहिणी असेल किंवा विद्यार्थी असेल, प्रत्येकाने आपलं कर्तव्य कर्म कसं केलं तर त्याचं यज्ञकर्म होईल. याचंही उत्तम मार्गदर्शन भगवंतांनी केलं होतं मागच्या 4थ्या अध्यायामध्ये. त्याचबरोबर अगदी रोजचे म्हणजे यज्ञाचे आपण प्रकारही पाहिले होते. म्हणजे 12 प्रकारचे यज्ञ पाहिले होते. कुठले यज्ञ तर अगदी प्राणायाम हा सुद्धा यज्ञच आहे. प्राणायाम म्हणजे प्राण म्हणजे श्वास आत घेणं आणि अपानाद्वारे बाहेर सोडणं हा देखील यज्ञच आहे. ह्याच्यातून सुद्धा म्हणजे दैवयज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ असे अनेक यज्ञ पाहता पाहता आपण प्राणायाम असे अनेक पाहिले होते यज्ञ. याच्यातला आणखीन शेवटी भगवंतांनी सांगितलं तर अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. आहार नियमित करून सुद्धा प्राणांचं प्राणामध्ये हवन करणं हाही एक यज्ञच आहे. सर्वे प्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. आणि या यज्ञात होतं काय तर सगळी तुमची पापं, सगळी दुष्कर्म, जे काही बंधन आहेत, पापं म्हणजे अगदी प्रत्यक्ष काही तुम्ही अगदी मोठाली पापं करता असं नाही आहे, पण मनातले सूक्ष्म विचारसुद्धा या यज्ञामध्ये क्षपित होतात, म्हणजे शालन होतं, म्हणजे त्याचं धुतले जातात असंही सांगितलं होतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त हे 12 यज्ञ उदाहरणादाखल नमुन्यादाखल भगवंतांनी सांगितले होते, पण ह्याच्या व्यतिरिक्त वेदामध्ये कितीतरी यज्ञ आहेत. वितता ब्रह्मणो मुखे असं सांगितलं होतं. एवं बहुविधा यज्ञ, पुष्कळ यज्ञ आहेत, पण ते सगळे तुला सांगत नाही. हे 12 यज्ञ सांगितलं, तू ते जाणून घे. आणि ह्याच्याही पलीकडे ज्ञानयज्ञाचं महत्त्व सांगताना हे ज्ञान मिळवण्यासाठी कुणाकडे जायचं आहे तर जे अतिशय ज्ञानीनस आणि तत्वदर्शीन आहे यांच्याकडे जायचं आहे. पण कसं जायचं आहे, त्याला काहीतरी प्री रिक्विजिशन आहे, त्याला काहीतरी तुमची क्षमता सिद्ध करायला पाहिजे, तुम्ही पात्र आहात का नाही ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे. जायचं तर कसं जायचं तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. एकतर प्रणिपात करायचे, अतिशय नम्र भावना पाहिजे. मी शहाणाच आहे, मला विद्वानच आहे, माझे एवढे ग्रंथ वाचून झालेले आहेत असं म्हणून जायचं नाही. अतिशय विनयशील वृत्तीने, की अगदी उपनिषदांच्या भाषेत सांगायचं ना तर समित पाणी होऊन जायचे, हातामध्ये समिधा घेऊन जायचे. आणि समिधा हातात घेऊन जाणं म्हणजे गुरूंना उपयोगी एकतर गोष्ट आहे समिधा, कारण गुरूंकडे रोज यज्ञकर्म चालतं. अग्निहोत्र म्हणा, पूर्ण मास म्हणा, अमावस्या म्हणा, असे अनेक यज्ञ गुरूंकडे रोज चालत असतात. त्याच्यासाठी समिधा अतिशय उपयुक्त आहे. आणि समिधा म्हणजे लाकूड नाही, सरपण नाही. समिधा म्हणजे विशिष्ट झाडाच्या, विशिष्ट लांबीच्या, विशिष्ट रुंदीच्या अशा समिधा गुरूंना अर्पण करणं हा एक हेतू आहे, त्यांना उपयोगी पडणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्या समिधा कोरड्या पाहिजेत, शुष्क पाहिजेत, वाळलेल्या पाहिजेत.
त्याच्यातला ओलावा नाहीसा झाला पाहिजे. तसंच त्या संविधानचं प्रतीकसुद्धा आपल्यात असलं पाहिजे. आपल्यातली सुद्धा, शिष्यातली सुद्धा आसक्ती जायला पाहिजे. आणि ही आसक्ती रहित होऊन नम्रपणाने, विनयशीलपणाने तुमच्याकडे आलो आहे, असा प्रणिपात ह्या शब्दाचा अर्थही आपण पाहिला. तद्विद्धिक प्रणिपातेन. बरं, नुसताच नमस्कार करून भागणार नाही. तुमची जिज्ञासा किती हे सुद्धा गुरूंपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्ही असे प्रश्न विचारा, कसे परिप्रश्नेन, जिज्ञासू वृत्तीने. ज्ञानाची तळमळ पाहिजे, उत्सुकता पाहिजे, गहन विषय समजून घेण्याची एक तळमळ, ओढ शिष्याला असली पाहिजे. म्हणून परिप्रश्नेन. आणि तिसरा भाग आहे सेवया. गुरूंची सेवा करायची. सेवा म्हणजे त्यांना आवश्यक ते कर्म तर करायचंच आहे, पण सेवा म्हणजे नुसतं पाय चेपणं नाही आहे. सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार वागणं ही सेवा आहे. आणि म्हणून हे 3 गोष्टी करून परिप्रश्न, प्रणिपात आणि सेवा, ह्या 3 गोष्टींनी गुरूंकडे जर का आपण शरणागत भावाने गेलो तर गुरु निश्चितपणाने उपदेश करतील. उपदेक्ष्यंती, भविष्यकाळ आहे. उपदेक्ष्यंती ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः, अशा गुरूंचा उल्लेख केला होता. आणि कसं जायचं हेही पाहिलं होतं. आणि शेवटच्या काही श्लोकामध्ये ज्ञानाची महती सांगितलेली. सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान नाही बरं का. ज्ञान म्हणजे माहिती नाही, हेही पाहिलं होतं. इन्फॉर्मेशन इज डिफरंट फ्रॉम नॉलेज. नॉलेज वेगळं आणि माहिती वेगळी, इन्फॉर्मेशन वेगळी. तशी नाही आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, हे अनेक शिक्षण संस्थांचं बोधवाक्य आहे. ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. कारण ज्ञानरूपी अग्नी एकदा धडाडून पेटला ना की त्याच्यामध्ये हीण काही शिल्लकच राहत नाही. पाप राहत नाही, दुर्विचार, कुविचार सगळं नाहीसं होतं आणि ते सोन्यासारखं झळाळून उठतं. आणि म्हणून हा ज्ञानाग्नी धडाडून पेटला पाहिजे. आणि हे सांगताना भगवंतांनी शेवटी त्याला आदेश दिला होता, आतिष्ठोत्तिष्ठ भारत. भगवंत म्हणतात आतिष्ठ, म्हणजे पहिल्यांदा अर्जुना तू योगामध्ये आधी स्थिर हो आणि मग उत्तिष्ठ. आणि कशासाठी उत्तिष्ठ? युद्धासाठी. हेतू काय आहे? स्वकर्तव्याची जाणीव करून देणं हेतू आहे. नुसता युद्ध करणं हा हेतू नाही आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपण सगळे हे ऐकतोय ना, आपली जी जी कर्तव्य असतील, तुमचं कर्तव्य वेगळं, यांचं वेगळं, त्यांचं वेगळं, माझं वेगळं, प्रत्येकाची कर्तव्य वेगळी आहेत. पण ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये, या संसारामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. शेतकरी आहेत, जवान आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, आई आहे, वडील आहेत, शेजारी. प्रत्येकाचा धर्म आहे. आणि स्वकर्तव्याचं पालन करणं हाच तर यज्ञ आपण पाहिला आहे. आणि उत्तिष्ठ हे आपल्याला सांगितलं. आपण कधी कधी गळाठून जातो, कधी कधी सगळ्याचा कंटाळा येतो, कधी कधी नैराश्य येतं, काहीच करू नये असं वाटतं. यावेळेला हा श्लोक आठवायचा आहे, आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. आपणच आपल्याला आदेश द्यायचा आहे. कारण शेवटी अर्जुनही आपल्यातच आहे आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा आपल्यातच आहेत. दोन्ही आपल्यातच आहे. त्यामुळे आपणच आपल्याला उभं करायचं आहे, कर्तव्याला प्रेरणा द्यायची आणि रोजचं कर्तव्य उत्तम रीतीने करायचे. हा 4थ्या अध्यायामधला आपण संदेश पाहिला होता. आज सुरू करणार आहोत 5वा अध्याय, कर्म संन्यास योग. कर्म म्हणजे काय? कर्माची व्याख्या पाहिली. क्रिया वेगळी आणि कर्म वेगळं. क्रिया या सहज घडत असतात, पण जेव्हा त्या क्रियांशी आपला मनाने संबंध जडतो तेव्हा त्या क्रियेचं कर्म होतं. हेही आपण पाहिलं आहे, पण परत पुन्हा उल्लेख करते त्याचा. आणि आता आज पाहणार आहोत कर्माचा संन्यास म्हणजे काय. आता संन्यास साधारणपणे बरं का, समाजामध्ये किंवा व्यवहारामध्ये संन्यास म्हटल्यावर आपल्याला काय आठवतं? संन्यास म्हणजे लग्न वगैरे काही करायचं नाही, अविवाहित राहायचं, किंवा केलं असलं तरी तो सगळा संसार सोडून द्यायचा, बायका मुलं सगळं सोडून द्यायचं आणि सगळ्याचा त्याग करायचा. आणि काय करायचं? तर कुठेतरी गुहेत म्हणा, हिमालयात म्हणा, नदी किनारी म्हणा, कुठेतरी जंगलात अरण्यात जाऊन जप तप ध्यान धारणा अनुष्ठान वगैरे करत बसायचं, किंवा भिक्षा मागायची. हा आपण किंवा भगवी कपडे, भगवी वस्त्र परिधान करायची, जटा वाढवायच्या. हा नाही खरा संन्यासाचा अर्थ. संन्यास म्हणजे एवढं मर्यादित नाहीच आहे बरं का. आता आपण म्हणजे तुम्हाला आता कळलंच असेल की मला त्या शब्दांच्या खोलात जायला आवडतं. संन्यास 2 उपसर्ग लागलेत बरं का. सम लागलाय, सम म्हणजे योग्य प्रकाराने, नि म्हणजे काय आहे तर निश्चयाने, आणि असं म्हणजे
टाकणे, ठेवणे, किंवा अगदी डिक्शनरीत मी अर्थ पाहिला तर ले डाऊन किंवा प्लेस डाऊन, एखादी गोष्ट आपण ठेवतो ना, त्याला असं म्हटलेलं आहे. आणि संन्यास किंवा न्यास शब्दसुद्धा आपल्या ओळखीचा आहे. न्यास म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, ट्रस्ट म्हणतो, ठेवणे. तर तसाच हा संन्यास आहे. सम म्हणजे योग्य प्रकाराने ठेवलंय, सोडलंय. काय केलंय, लिव्हिंग, अबंडनमेंट किंवा हे सगळं भौतिक जग आहे त्यातल्या सगळ्या वस्तूंचा त्याग करणं म्हणजे संन्यास आहे. पण वस्तूंचा त्याग करूनसुद्धा माणसं संसारात गुंतलेलीच राहतात. तसा त्याग अपेक्षित नाही आहे. सगळं सोडणं शक्य आहे हो, पण मीपणा काही केल्या जात नाही, अहंभाव काही जात नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं, या बाकीच्या गोष्टी सोडा किंवा सोडू नका, सगळ्यात महत्त्वाचे त्याच्यातलं ममत्व सोडायचं, त्याच्यातली आसक्ती सोडायची. संसार सोडला नाही तरी चालेल, पण संसाराची आसक्ती सोडणं म्हणजे खरं तर संन्यास आहे. पण मग आमच्यासमोर उदाहरणं जी असतात, अगदी समर्थ रामदास स्वामी म्हणा, जे सावधान म्हणतात त्या अंतरपाठ म्हणजे त्या बोहल्यावरनं निघाले आणि त्यांनी साधना केली वगैरे आपल्याला माहिती आहे. किंवा गौतम बुद्धांनी आपल्या पत्नीचा, मुलांचा त्याग केला. पण हाच केवळ संन्यास नाही, हे संन्यासाचं एक अंग आहे, हे बरोबर आहे. पण हे बाह्य स्वरूप आहे आणि हे आचरण बाह्य आचरण आहे. पण खरा संन्यास काय आहे तर बघा, आणखी थोड्या थोड्या व्याख्या बघत जाणार आहोत. आणि संन्यास हा उलगडायचा आहे. आपल्याला मनाशी पक्का निर्धार झाला पाहिजे, संन्यास कळायला पाहिजे. संन्यास म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानमार्गाकडे वाटचाल करणं, हा देखील संन्यासच आहे. सोडायचं काही नाही आहे. अगदी सगळ्या संसारात राहून सगळी कर्तव्य करायची, अगदी सगळे भोगही घ्यायचे, पण त्या भोगामध्ये अडकायचं नाही आहे. सगळे भोग घ्या हो. आमचे ऋषी मुनी अगदी वसिष्ठांकडे, गुरु वसिष्ठांकडे 60,000 छात्र होते. सोपी गोष्ट नाही एवढ्यांना सांभाळणं सुद्धा. ज्ञान देणं तर पुढचीच गोष्ट आहे, एवढ्या सगळ्यांना सांभाळून त्यांच्या उदरनिर्वाहाची, त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था करणं सुद्धा सोपं नाही आहे. मग आमच्या ऋषीमुनींनी सुद्धा भौतिक संपत्ती मागितलीच ना. श्रीसूक्त हे सुद्धा ऋषींनीच लिहिलेलं आहे. मग त्यांनी संपत्तीची मागणी केली, पण ती संपत्ती कशासाठी, माझ्या बँकेत ठेवण्यासाठी नाही, ही सगळ्या समाजाला वाटता यावी याच्यासाठी संपत्ती आहे. आणि म्हणूनच हाच खरा संन्यास आहे. गुरु वसिष्ठ स्वतः कसे राहत होते, साधंसं एक धोतर, साधंसं एक उपरणं, अत्यंत सात्विक चेहरा, सात्विक भाव चेहऱ्यावरती, दाढी मिशा, पांढऱ्या शुभ्र दाढी मिशा, असं त्यांचं रूप होतं. मग त्यांना एवढी संपत्ती मागून स्वतःसाठी काही त्यांनी अलंकार किंवा जरीची वस्त्र वगैरे मागितली नव्हती. हा खरा संन्यास आहे. आतमध्ये संन्यास, बाह्य आचरण कसंही असलं तरी चालणार आहे, हा खरा संन्यास आहे. आणि खरं सांगू का, संन्यास हा वृत्तीमध्ये असावा लागतो. म्हणजे त्या बाहेरच्या ज्या भावभावनांचा मनावर परिणाम होऊ न देता अलिप्तपणाने राहणं, अलिप्त ही वाटचाल करणं, हाच तर खरा संन्यास आहे. अलिप्त, सगळ्यात राहून सुद्धा अलिप्त वागणं हा संन्यास आहे. किंवा द्वंद्व जी असतात ना, सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती, ही सगळी द्वंद्व आहेत. आणि या द्वंद्वामुळे काय होतं तर माणूस उत्तेजित होतो दोन्ही प्रकारांनी बरं का. मला जरा कोणी हार घातले अगदी गळ्यामध्ये तर मला वाटतं वा, मी किती थोर आहे, मी किती महान विदुषी आहे असं वाटतं. बरं, कोणी टोचून बोललं, कोणी निंदा केली, कोणी माझ्याबद्दल अपशब्द उच्चारले की लगेच मी खट्टू होते. मानही नको, अपमानही नको, हारही नको आणि प्रहारही नको, निंदाही नको आणि स्तुतीही नको. पण लोक करतच राहणार, पण मी त्याच्यात अडकायचं नाही. आपण स्वतःला त्याच्यापासून, सगळ्यापासून अलिप्त ठेवायचे. म्हणजे या मनाला उत्तेजित करणाऱ्या ज्या विकारांपासून मुक्त राहायचे, आपली बुद्धी समतोल ठेवायची, म्हणजे संन्यास आहे. हाच तर संन्यास आहे. बघा, स्वामी विवेकानंदांना तर म्हणतात योद्धा संन्यासी. योद्धा संन्यासी थोडंसं परस्पर विरोधी वाटतंय का? संन्यासी लोक काही युद्ध करतात का? पण स्वामीजींनी काय केलं, योद्धा संन्यासी, अतिशय त्यांना परिपूर्ण असं विशेषण आहे. म्हणजे आचरणामध्ये कर्मयोग आणायचा,
पण अंतरामध्ये संन्यस्त वृत्ती धारण करायची. हेच तर होतं स्वामीजींचं वैशिष्ट्य. त्यामुळे आचरणामध्ये कर्मयोग आहे. त्यामुळे अनेक व्याख्यानं दिली, अनेक देशामध्ये ते फिरले, पण अंतरंगामध्ये संन्यस्त वृत्ती आहे. शरीराने कर्तव्य कर्म तर करायची, पण मनामध्ये काय हवं तर ती स्थितप्रज्ञता हवी, स्थितप्रज्ञ वृत्ती हवी. हे जर करता आलं तर तोच खरा संन्यासी आहे असं म्हणता येईल. आता बघा, कर्म आणि ज्ञान हे दोन खांब आहेत त्याचे. कर्म एका बाजूला आहे आणि एक ज्ञान आहे. आणि म्हणून कर्मयोगही हवा आणि संन्यास योगही हवा. किंवा असंही म्हणता येईल, पक्षाला कसे असतात, पक्षाला दोन पंख असतात नाही का. दोन पंख, समर्थ पंख आहेत दोन्ही पंख. असं नाही आहे की एक पंख जरा दुबळा आहे आणि एका पंखामध्ये असं नाही आहे. दोन्ही पंख समान सामर्थ्याचे आहेत. आणि त्या दोन्ही पंखाच्या साहाय्याने जसा तो पक्षी उंच आकाशामध्ये झेप घेतो, भरारी घेतो, तसंच कर्म आणि संन्यास या दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांच्या सहयोगाने ही आपल्यालाही भरारी घेता आली पाहिजे. आणि म्हणून हे दोन्ही म्हटलं तर वेगळे आहेत, पण म्हटलं तर पूर्ण वेगळे नाही आहेत. ते एकमेकांमध्ये मिसळलेत. आणि त्या कर्माची आणि संन्यासाची चर्चा ज्याच्यात केली आहे तोच हा कर्म संन्यास योग. नाव तर कळलं, नाव तर पक्कं झालं. आता त्याचीच चर्चा करणार आहोत आपण ह्या अध्यायामध्ये. अजून श्लोकांना सुरुवात नाही केली, पण आधी पार्श्वभूमी समजून घेऊया ना. बेस पक्का पाहिजे, पाया पक्का असेल तरच इमारत चांगली उभी राहणार आहे. आणि म्हणून आपण कर्म संन्यास या नावाचा आधी अर्थ समजून घेतला. कर्म तर करायचे, पण आतमध्ये संन्यास पाहिजे. बाहेरून कर्म करायचे आणि आतून संन्यस्त वृत्ती ठेवायची. त्यामुळे गुरु वसिष्ठांनी सुद्धा प्रभू रामचंद्रांना हाच उपदेश केला होता. त्यामुळे ह्या सगळ्या लोके विहर राघव असं म्हटलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. आतून त्याग आहे आणि बाहेरून भोग आहे. आता वनवासात असताना तर प्रभू रामचंद्रांनी सगळ्याचा त्यागच केला होता. वल्कल नेसून, कंदमुळं खाऊन असं जीवन होते. पण जेव्हा सगळं झाल्यानंतर ते परत आले, परत त्यांना जेव्हा राज्याभिषेक झाला, भरजरी वस्त्र धारण केली असतील, अलंकार धारण केले असतील, बाहेरून भोगात बुडालेले दिसत असतील, पण आतमध्ये त्यागी वृत्ती आहे. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव असा गुरु वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश. हेच या अध्यायाचं सार मानता येईल असं बघूया आपण. आता संन्यास योगामध्ये काय करायचं असतं, जसं वैराग्य करून त्या मनाला जिंकायचे, एकेका भौतिक गोष्टीचा त्याग करत जायचे, वैराग्य स्वीकारायचे आणि हे मन जिंकायचे की कुठल्याही गोष्टीशिवाय माझं अडता कामा नये, मी कुठल्याही गोष्टीच्या अधीन होता कामा नये, असं मनावर संयम करायचा आहे. हा संन्यास योग झाला. पण तसंच वर्तन निष्काम कर्मयोगात सुद्धा करता येतं. वैराग्य न धारण करताना कर्म करायचे, फक्त ते निष्काम भावनांनी करायचे. म्हणजे संन्यास कशाचा आहे, कर्माचा संन्यास नाही आहे, कर्मफलाचा संन्यास घ्यायचा आहे. हे जमू शकेल, जमलेलं आहे. आपण ह्या अध्यायात छोटा आहे, लहानसा आहे, 29 श्लोक आहेत फक्त, पण तरीसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण अनेक योगी पुरुषांची आणि ज्यांनी कर्म आणि संन्यासाची कशी उत्तम सांगड घातली आहे याचीही अनेक उदाहरणं आपण ह्या अध्यायामध्ये अर्थातच बघणार आहोत. संन्यास मार्ग बिकट आहे नाही का. संन्यास मार्ग बिकट आहे कारण त्याच्यामध्ये इंद्रिय, मन, बुद्धी यांचं दमन करावं लागतं, ध्यानधारणा करायची असते, फार लोकांमध्ये मिसळायचं नाही. अरतीर जनसंसदे असं पुढे 13व्या अध्यायामध्ये सांगितलं. अति लोकांमध्ये मिसळायचं नाही आहे किंवा एकांत सेवन करायचे. पण फक्तच एकांत सेवन नाही आहे, कधी गलबला कधी निव्वळ ऐसा कंठीत जावा काळ असं समर्थांनी जे सांगितलं आणि जे आचरून दाखवलं आहे, असाही संन्यास मार्ग स्वीकारता येतोच की. संन्यास म्हणजे सगळ्या लोकांपासून तोडून नाही घ्यायचं. बरं, मग कर्ममार्ग कसा आहे. संन्यास मार्ग तर बिकट आहे आम्हाला कळलं. कर्ममार्ग कसा आहे. कर्ममार्गामध्ये इंद्रिय, मन, बुद्धी यांची साथ घ्यायची आहे, त्यांचं दमन नाही करायचं, त्यांना
योग्य तितके सीमित भोग द्यायचेत, पण नित्य कर्म करायचेत आणि सदाचरण ठेवायचे. आचरणामध्ये अतिशय शुचिता पाहिजे, पावित्र्य पाहिजे, मांगल्य पाहिजे. आणि अशा आणि आणखीन एक गोष्ट सांगितली, त्यागाने भोग घ्यायचे. आपल्याला हे परस्पर विरोधी वाटतं नाही का? त्याग करत करत भोग घ्यायचा आहे. कसा? तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कस्य स्विद्धनम. ईशावास्य उपनिषदाचा पहिलाच मंत्र आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, हा त्यागपूर्वक भोग घ्यायचा आहे. भोग घ्या तुम्ही काय अगदी उपास करू नका, सर्व संग परित्याग करू नका, पण आधी त्याग करा आणि मग भोग घ्या. आणि बघा काय समाधान मिळतं. अगदी व्यवहारातलं उदाहरण बघा. सगळ्यांना देत देत जर का आपल्याला शेवटी आपण एक घास जरी खाल्ला तरी त्याची तृप्ती फार वेगळीच असते. सगळ्यांना प्रसाद वाटून केला, मला शेवटी एवढूसाच उरला, पण त्या एवढूशा घासाने मला जी काही तृप्ती मिळाली तो एवढा कढईभर शिरा खाऊन सुद्धा मिळाली नसती. त्यागातच भोग घ्यायचा आहे. आधी त्याग मग भोग, आणि त्याचा आनंद अगदी अवर्णनीय असा आनंद आहे. आणि मग असं सगळ्याच गोष्टीत असं करत करत जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे, रसिकतेने आस्वाद घ्यायचा आहे. एवढं जरी केलं तरी समाजामध्ये तुम्हाला आदर मिळेल, मान्यता मिळेल आणि लोकही तुमचं अनुकरण करतील. हे लोक तुम्हाला शोधत येतील, धुंडत येतील असंही म्हटलेलं आहे. आणि मग आपलं आयुष्य कल्याणप्रद होईल, आपल्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा. लोककल्याणामध्ये तुमचा वेळ आणि परिश्रम जर का तुम्ही सार्थकी लावलेत तर तुम्हाला दोन्ही मिळेल. इहलोकातलं सुद्धा स्थान मिळेल आणि पारलौकिक सुद्धा मिळेल. मग हे सगळं आम्हाला कसं जमणार? फक्त नीती नियमांचं आचरण करायचं. शास्त्राने ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत ना, त्या मर्यादेत राहून नीती नियमांचं आचरण करायचे. जीवन अतिशय शांततेने समाधानाने जगायचे. इतरांना किंचितही माझ्यापासून त्रास होणार नाही अशी जर का वृत्ती बाळगली, आपला उत्कर्ष साधायचाच आहे. असं नाही आहे की लोकांना द्यायचं आणि आपण अगदी रडत, असं नाही. आपला उत्कर्ष साधता साधता इतरांना जेवढी होता होईल तेवढी मदत करता येते का हेही बघणं, हाही कर्मसन्यासच आहे. अंतरामध्ये संन्यास आहे आणि आचरणामध्ये कर्मयोग आहे. ठरलं तर मग आतमध्ये वृत्ती संन्यस्त आहे, आचरण मात्र शुद्ध करायचं आहे. आता ह्या कर्मसन्यासामध्ये अजून श्लोकाला सुरुवात करूया, पण थोडं आणखीन 1, 2, 3, 5 मिनटं बोलते. या अध्यात्म ज्ञानाच्या सुद्धा पायऱ्या आहेत बरं का, त्याचे सुद्धा स्तर आहेत. लौकिकामध्ये नाही का KG पासून PG पर्यंत प्रवास असतोच की. अगदी लहान मुलांना KGत घालतात तेव्हा त्यांना काहीच ज्ञान नसतं, आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पुष्कळ प्रकारचं किंवा विशेष प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. या जशा शैक्षणिक जीवनाच्या पायऱ्या आहेत तशा अध्यात्म जीवनाच्या सुद्धा पायऱ्या आहेत. नाहीतरी काय आहे, हे जग म्हणजे खुली पाठशाळाच आहे. या सृष्टीची पाठशाळा आहे, बिनभिंतीची ही शाळा आहे. आणि मग या शाळेतच आपल्याला शिक्षण घ्यायचे. कशाच्या मार्गदर्शनाखाली? जे श्रेष्ठ, जे विचारवंत, जे ज्ञानी, जे आपले सज्जन लोक आहेत, साधू लोक आहेत, त्यांच्या पदचिन्हांवरनं आपल्याला वाटचाल करायची. आता अर्जुन सुद्धा ब्रह्मविद्येसाठी आतुर झालेला आहे. ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी हा आतुर. आपण शेवटी संकल्पामध्ये म्हणतो ना, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. ही ब्रह्मविद्याच आहे शेवटी. हे योगशास्त्र आहे आणि याचाच तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मार्ग दाखवणारी आहे ना आपली गीता माऊली आपल्याबरोबर आहे, काळजी करायचं कारणच नाही. आता ॲडमिशन कुठे घ्यायची? ॲडमिशन घ्यायची असेल, समजा 10वी 12वी झाल्यानंतर कुठे ॲडमिशन घ्यायची हे ठरवायचं असलं तर आपण शैक्षणिक संस्थांची प्रॉस्पेक्टस पूर्वी मिळायची. मग त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यातलं मला काय झेपणार आहे असं बघून मग आपण ती ब्रांच ठरवायचो. ती शाखा कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखा आपण ठरवायचो. इथे सुद्धा ही नीतिमूल्याची कसोटी लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात मॅन्डेटरी काय आहे तर नीतिमूल्याची कसोटी. नीतीने वागायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमची अर्थता पाहिजे, शुद्धता पाहिजे आणि ज्ञानाची जिज्ञासा असेल
तर ही नीतिमत्ता आणि ह्याच्या जोडीने तुम्ही पुढचा प्रवास म्हणा, पुढचं शिक्षण म्हणा, पुढचं अध्ययन म्हणा, अगदी अपेक्षेप्रमाणे करू शकू. आता आसक्ती सोडायची असं तुम्ही म्हणता, पण इच्छा तर पुष्कळ आहेत आम्हाला आणि असणारच ना. माणूस म्हटला की इच्छा असणारच, पण इच्छा वेगळी आणि आसक्ती वेगळी बरं का. सगळ्यामध्ये थोडा थोडा अगदी छटांचा फरक आहे. एखादी गोष्ट हवीशी वाटणं ही झाली इच्छा, पण त्याचा अगदी ध्यास घेऊन त्याच्यासाठी बेचैन होऊन रात्रंदिवस त्याचाच फक्त विचार करणं ही झाली आसक्ती. आसक्ती सोडायची आहे, स्वतःचा उद्धार करायचा आहे, स्वतःचा विकास करायचा आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचे, पहिल्यांदा स्वतः, मग आपलं कुटुंब, मग आपला परिसर, मग समाज, राज्य, राष्ट्र, हे सगळं, किंवा मग त्याच्याही पुढे मानवतेच्या पुढेही प्राणीमात्रांचा विचार करायचा आहे. मग या विश्वाचा, या ब्रह्मांडाचा विचार करायचा आहे. मग शेवटी अनंत कोटी ब्रह्मांडांचा विचार करत करत जर का निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे, समर्पण भावनेने आपण कुठलंही आपलं कर्तव्य कर्म करत राहिलो तर तोच कर्म संन्यास योग होणार आहे. खूप अवघड नाही आहे, नाही का. आता जरासं वाटतंय आम्हाला जमेल असं. मग हे सगळं करण्यासाठी कर्म कशी करायची, तर कर्म सहज झाली पाहिजे. कर्तव्य कर्मच करायची, पण ती फार परिश्रमपूर्वक नाही करायची. परिश्रम घ्यायचे पण ते दाखवायचे नाहीत. ती कर्म कशी झाली पाहिजे, सहज झाली पाहिजे. ती विशेष कर्म नाही आहेत, ती सहज झाली पाहिजे. तो स्वभाव झाला पाहिजे. बघायचं सहज कर्म म्हणजे काय आणि विशेष कर्म म्हणजे काय. विशेष कर्माचा आम्हाला अभिमान असतो बरं का. विशेष, मी एखाद्या संस्थेला फार मोठा चेक दिला, लाखाची देणगी दिली की मी 4 चौघात सांगते की बघा मी या संस्थेला मदत केली बरं का, या विद्यार्थ्यांसाठी मी एवढे एवढे पैसे दिले. उगीचच, कारण ते विशेष कर्म आपल्याला वाटतंय. पण आपण सहज कर्माचा उल्लेख तरी करतो का रोजच्या बोलण्यामध्ये? असं म्हणतो का? तुम्ही कधी तुमच्या मैत्रिणीला म्हटलं आहेत का, अगं काल ना मी जेवले, आज ना सकाळी मी पाणी प्यायलं, श्वास घेते मी रोज, अगं असं सांगता का? कारण अहो श्वास घेणं, पाणी पिणं, अन्न सेवन करणं हे सहज कर्म आहेत. त्याच्यात काय रोज सांगायचं, रोजचंच आहे असं वाटतंय ना. मग विशेष कर्मसुद्धा सहज कर्म करून टाका ना. तो 4 दिवसाचा पाहुणा नाही आहे, त्याला घरचा करून टाका. पाहुण्याला आपण जरा विशेष काहीतरी वेगळी ट्रीटमेंट देतो. कोणीतरी VIP वगैरे मोठे पाहुणे वगैरे आपल्याकडे येणार असतील तर आपण अगदी चांदीचा सेट काढतो किंवा मेलमाईनचा सेट काढतो, विशेष पदार्थ बनवतो, पंचपक्वान्न बनवतो पाहुण्याला. घरच्या लोकांना नाही, घरच्यांसाठी रोजच असतं. बरं हाच पाहुणा एकदा आला, करू आम्ही पुरणपोळी, जिलबी, श्रीखंड करू. दुसऱ्या वेळेला आला, शेवयाची खीर करू. तिसऱ्या वेळेला आला, काहीतरी पावभाजी करू. चौथ्या असं करत करत तो जर का रोजच यायला लागला पाहुणा, पाहुण्याचं पाहुणेपण संपलं की तो घरचाच होऊन जातो. मग एखाद दिवशी तो आला तर आपण म्हणू आज काहीच नाही, आज फोडणीची पोळी केली, चालेल का? चालेल ना, कारण तो आता घरचा झाला आहे. पाहुण्याचं जेवढं कौतुक करतो तेवढं आपण घरच्यांचं करत नाही. मग आता ही उत्तम कर्म आहेत, ही घरची करून टाका. आपल्या घरचीच करा, म्हणजे त्याचं आपल्यालाच काही विशेष वाटणार नाही आहे. सहज स्वभाव होऊन जाईल. आपल्या रोमरोमात परोपकारसुद्धा भिनला पाहिजे आणि मग अशी विशेष कर्माचं सहज करायचं. पण कधी कधी उलटं पण होतं बरं का. कधी कधी सहज कर्म ही सुद्धा विशेष कर्म होऊन जातात. आत्ताच मी बोलले ना, पाणी पिणं, श्वास घेणं हे सहज कर्म आहे. पण कधी कधी एखाद्या व्याधीमध्ये, एखाद्या आजारामध्ये, एखाद्या रोगामध्ये त्या रुग्णाला श्वास घेणं सुद्धा शक्य नसतं, पाणीसुद्धा पचत नाही, असं होतं ना कधी कधी. तेव्हा आपण अगदी फार कौतुकाने इतरांना सांगतो की आज त्यांनी 2 चमचे पाणी प्यायलं बरं का, आज थोडीशी खीर खाल्ली, आज थोडासा उपमा त्यांच्या पोटात गेला. खरं तर ही सहज कर्म आहेत, पण त्याची विशेष कर्म झाली ना, होतात कधी कधी. पण आपल्याला काय करायचं, विशेष कर्माचं सहज कर्म करायचं.
वेगळं वाटायलाच नको. मी कुणाला मदत केली पण रोजचा माझा हा स्वभावच व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रयत्न शैथिल्य आलं की ती सगळीच कर्म सहज कर्म व्हायला लागतात. आणि मग अशी समतोल अवस्था झाली की अतीव परमशांतीचा अनुभव येतो. परमशांतीचा अनुभव आला की चैतन्याचा साक्षात्कार होतो. चैतन्याचा साक्षात्कार म्हणजे काय आहे? आम्हाला पुस्तकात आम्ही वाचले की प्रत्येकामध्ये चैतन्य आहे, प्राण आहे, सजीवता आहे. पण हा आपल्याला सगळ्या प्राणीमात्रामध्ये चैतन्य जाणवायला लागतं. अहो, फुलपाखराच्या रूपाने तेच चैतन्य उडतं. या फुलावरनं त्या फुलावर उडणारं चैतन्य आहे ते फुलपाखराच्या रूपाने तेच चैतन्य आहे. तेच कळीच्या रूपाने फुलतं, तेच वाऱ्याच्या रूपाने वाहतं, तेच पाणी होऊन खळाळतं, तेच सर्पाच्या रूपाने फुतकारतं, हत्तीच्या रूपाने चित्कारतं, गायीच्या रूपाने हंबरतं. तेच चैतन्य आहे. तेच चैतन्य आहे. तोच सगळीकडे पसरलेला आहे. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत. सगळ्या ब्रह्मांडामध्ये तेच चैतन्य भरून आहे. तोच बोलतो बाळ मुखातून, तोच डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. भिकाऱ्यामध्ये सुद्धा तोच आहे. उंच उंच डोलणाऱ्या पिकामध्ये सुद्धा तोच आहे. बाळ जेव्हा बोबडं बोलतो ना तेव्हा सुद्धा तेच चैतन्य बोलतं. लुटू लुटू धावत, खुदू खुदू हासत, हरी आला ग माझ्या अंगणी. ते बाळ म्हणजे चैतन्याचं साक्षात्कार आहे. त्यामुळे सगळीकडे चैतन्य दिसायला लागलं की ती अनुभूती येतेच मुळी. नाथ महाराजांनी ज्या गाढवाला पाणी पाजलं किंवा नामदेव महाराज ज्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले, त्या गाढवात म्हणा, त्या कुत्र्यात म्हणा, तेच तर चैतन्य होतं. आणि म्हणून ह्या चैतन्याची अनुभूती घ्यायची आहे. ती कशाने? तर कर्मानी आणि संन्यासाने. आचरण कर्मयोगाचं करायचं आहे, पण अंतरंगामध्ये तो संन्यास पाहिजे. हा संन्यास म्हणजे आसक्तीरहित निरासक्त वृत्ती पाहिजे. अशा संन्यासाचं त्याचंच विवेचन आपण ह्या कर्मसन्यासामध्ये पाहणार होतो. पुष्कळ वेळ आपण पार्श्वभूमीच पाहिली नाही का? पण असू दे श्लोकांना तर सुरुवात करणारच आहोत. पण आपल्याला पहिलं पक्क झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही असं आपलं ठरलं की नाही? मग हे पहिलं पक्क करून घ्या. कर्मसन्यास शब्दाचा अर्थ आता पक्का कळलेला आहे. आता तो आचरणात कसा आणायचा? अर्जुनाच्या मनात काय प्रश्न आहेत? अर्जुन आपलंच प्रतीक आहे नाही का? अर्जुन म्हणतोय, अर्जुन उवाच. पहिलाच प्रश्न अर्जुनाने विचारलाय. आणि बरं आहे ना, अर्जुनाच्या रूपाने आपल्या शंकांचं निराकरण हळूहळू होत आहे. अर्जुन म्हणतोय, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगैंच शंससी. एकदा तू म्हणतोय कर्मापेक्षा संन्यास श्रेष्ठ आहे, पुन्हा त्या कर्मयोगाची शंससी प्रशंसा करतोय. यत् श्रेय एतयोरेकं एतयोः एकं श्रेयं ब्रूहि सुनिश्चितम. आता तू काय कर, या दोन्हीतलं मला एकच सांग. आणि कुठलं सांग? श्रेयाचं आहे ते सांग, ज्याच्यामुळे माझं आत्मकल्याण साधेल. अशा श्रेयस गोष्ट कुठली आहे हे निश्चितपणाने तू एकदाच सांग. काय तू गोंधळात टाकतोस रे कृष्णा? एकदा म्हणतोस तो संन्यास श्रेष्ठ आहे, एकदा म्हणतो कर्मयोग श्रेष्ठ आहे, मग एकदा परत हे नाही मला कळत नाही. तिसऱ्या अध्यायात सुद्धा असाच प्रश्न विचारला होता अर्जुनाने. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसीव मे. माझ्या बुद्धीला गोंधळात नको टाकू बघ. हेही चांगलं आहे, तेही चांगलं आहे, मला आता एकदा नक्की सांग आणि श्रेयाचं सांग. आणि इथेच अर्जुनाची रुजुता आपल्याला दिसून येते. अर्जुन सारखा श्रेयाचा पुरस्कार करतो. मागे सुद्धा म्हणला होता ना, यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे. तेच इथे म्हणतोय, यत् श्रेय एतयो एकं. एक काहीतरी सांग, या दोन्हीतलं एक सांगा. हाही मार्ग चालेल, तोही मार्ग चालेल, असलं गोंधळाचं बोलणं मला नको, मिश्रित बोलणं नको. मला एक नक्की पक्क सांग. भगवंत इतके प्रसन्न होतात अर्जुनाच्या प्रश्नावरच. भगवंत म्हणतात, सांगतो ना, हा जो प्रश्न विचारला आहे आणि खरंच आहे, अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे त्याला भगवंत आता काय उत्तर देतात आपल्यालाही उत्सुकता आहे.
पण भगवंतांचं एक तत्वज्ञान ठरलंच आहे, अधिकार तैसा करू उपदेश. अर्जुनाचा अधिकार बघून भगवंत उपदेश करतायत. त्यामुळे खरंच आहे, आणि भगवंतांचं बोलणं गोंधळाचं नाही आहे. पण श्रोता काय करतो, श्रोता वक्त्यांचे शब्द आपल्या मतानुसार फिरवून घेतो. खरं म्हटलं तर आपली काही मतं आधीच पक्की असतात. वक्त्याने एखादा शब्द बोलला की तो आपण आपल्याला अनुकूल करून घेतो. खरं म्हटलं ना तर ब्रह्मप्राप्तीसाठी कर्मयोग हे बहिरंग साधन आहे. अर्जुनाला अजून ज्ञानप्राप्ती झाली नव्हती, आणि म्हणून त्याला हे जरा बोलणं गोंधळाचं वाटतंय. आणि हा जो ज्ञानयोग आहे तो सगळ्यांना पेलवतोच असं नाही आहे. अधिकार जैसा करू उपदेश, असं जे तुकाराम महाराजांचं वचन आहे त्याप्रमाणेच भगवंत बोलत आहेत. आता मात्र अर्जुनाच्या या प्रश्नावर आता त्याचं गोंधळाचं निराकरण करावं, त्याला त्या संभ्रमावस्थेतून बाहेर काढावं. याच्यासाठी आता भगवंत सांगतात. श्री भगवान उवाच, दुसरा श्लोक आहे. काय म्हणतात भगवंत, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ. तर बघा आपण शब्द पण बघणार आहोत. निःश्रेयस करौ उभौ. व जो झालेला उभौ तो व संधीमुळे झालेला आहे. खरा शब्द आहे निःश्रेयस करौ उभौ. उ आहे तिथे, उभौ. उभौ म्हणजे दोन्ही, उभय म्हणतो ना आपण. उभौ म्हणजे दोन्ही. आणि कसे आहेत दोन्ही, निःश्रेयस करौ द्विवचन वापरले, कारण दोन मार्ग सांगितले. कुठले, संन्यास आणि कर्मयोग हे निश्चितपणाने निःश्रेयसच आहेत. आत्मकल्याणासाठी अतिशय दोन्ही मार्ग उपयोगी आहेत. निःश्रेयस, आता आपण श्रेयस आणि प्रेयस मागे पाहिलं. असाच अजून एक शब्द आहे निःश्रेयस आणि अभ्युदय. जरा नवीन शब्द वापरतो पण आपण इतरत्र ऐकलेलं आहे. अभ्युदय म्हणजे इथलं कल्याण, भौतिक व्यवहारातलं, या संसारातलं माझं भलं व्हावं, मला चांगलं खायला प्यायला सुखवस्तू असावं, सगळ्या गोष्टी उपलब्ध असाव्यात, हे झालं अभ्युदय. आणि निःश्रेयस म्हणजे पारलौकिक कल्याण. इथे भगवंत म्हणतात ह्या दोन्ही गोष्टी निःश्रेयस कर आहेत. कुठल्या, संन्यास आणि कर्मयोग. पण आता तू विचारतोयस ना, दोन्ही नको सांगूस रे, एक काहीतरी सांगा. आणि म्हणून तयोस्तु, तयोह तू. आणि आपण हेही मागे पाहिलं तर तू आलं की त्याचा मागच्या श्लोकाशी विरोध आहे. विरोध म्हणजे काय आहे, ह्याने दोन्हीपैकी एक सांग विचारले. आणि म्हणून भगवंत म्हणतात तू तयोह कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्यासात पंचमी विभक्ती वापरली आहे. आणि कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कशापेक्षा, कर्मसन्यासापेक्षा. इट एक्सेल्स. विशिष्यतेचा अर्थ एक्सेल. दोन्हीत जर का तरतम करायचं झालं, जर का कंपॅरेटिव्ह डिग्री वापरायची झाली तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता बघा, हे दोन्ही मार्ग परमकल्याणकारी आहेत. माणसाला आत्मोन्नतीकडे नेणारे आहेत, आत्मानुभूती देणारे आहेत. पण कर्म आणि संन्यास याच्यापैकी एकाचीच जर का निवड करायची झाली तर कर्मयोगाची करायची. कर्मयोग विशिष्यते असं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. जे ट्रेकिंग वगैरे करतात ना, पर्वतारोहण वगैरे करतात, एखादा अवघड कडा चढून जाणं आव्हानात्मक वाटतं. पण मग त्याच्यासाठी इतर मार्ग असतात. रॅपलिंग म्हणा, ते दोरीवरनं जाणं, आपल्या कुवतीप्रमाणे प्रवृत्ती मार्गाने म्हणा, बुद्धीप्रमाणे आपण आपला मार्ग ठरवायचा आहे. त्या अवघड कडा चढून जायचे, पण सोपी पण वाट आहे, घाटाची पण वाट आहे, प्रत्येकाने आपला मार्ग ठरवायचा. खरं म्हटलं तर तिथे पोचणं अवघडच आहे. आद्य शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते परिपूर्ण आहे, ज्ञानात्मक आहे. त्याची अनुभूती जर का आली तर त्याच्यासारखा ब्रह्मानंद नाही. पण सगळ्यांना नाही ना झेपत, ते पचवता येत नाही, ते कठीण आहे. अद्वैत तत्त्वज्ञान आम्हाला तर काही झेपत नाही, आकलन होत नाही. मग सुरुवात कुठनं करायची? सुरुवात आधी द्वैतापासून करायची. मग द्वैताकडे जायचं आहे, मग शुद्ध द्वैताकडे, मग विशिष्टाद्वैताकडे, आणि मग अद्वैताकडे प्रवास करायचा आहे. या सगळ्या पायऱ्या आहेत. अंतिम ध्येय ते अद्वैत तत्त्वज्ञान आहे. त्याच्याशी
मिसळून जायचं, त्याच्याशी तद्रूप व्हायचं आहे. आणि त्यामुळे आपापल्या प्रवृत्तीनुसार आपल्या आपल्या स्वभावधर्मानुसार मार्ग ठरवायचा आहे. अनासक्त व्हायला मात्र ह्या योगामध्ये सांगितलं आहे. आसक्त होऊन कर्म आचरायचं नाही आहे, तो परधर्म आहे, मागे आपण पाहिलं होतं. पण अनासक्त होऊन कर्म केली तर कुठलंही कर्म त्याच्यामध्ये परमेश्वराला साक्षी ठेवून केलं की त्याच कर्माचं यज्ञ कर्म होतं. आणि यज्ञ हा शुद्धच असतो. प्रत्येक कर्म मग शुद्ध होतं आणि शुद्ध झालं की ते व्यापक होतं. अनासक्त कर्मयोग आचरण्यासाठी आपली कामना अधिक व्यापक व्हायला पाहिजे. माझ्या एकट्यापुरतं मला विचारच करायचा नाही, सगळ्याचं सर्वांगीण साकल्याने होलिस्टिक ॲप्रोच पाहिजे. अवघे सुखी व्हावे ऐसी वासना. त्यामुळे ही विश्वात्मक भूमिका घ्यायची. हा ॲप्रोचच आपल्याला बदलायला पाहिजे. स्वकेंद्रित नको. आपल्या इच्छा असतात फक्त माझ्यापुरतं, मी माझं बरं असावं एवढंच मला वाटतंय. स्वकेंद्रित नको. विश्वालाच साक्षी ठेवून त्याच्यामध्ये आपल्या कामना व्यापक व्हायला पाहिजे. आणि मग ही देहबुद्धी गेली तरच हे व्यापक होणार. तुकाराम महाराज जे म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण पाहिलं म्हणजे मरायचं नाही आहे, मृत्यू नाही पाहिला, देहबुद्धी गेली की मरण पाहिलं असं म्हणायचं आहे. आणि या साक्षी भावाने त्या अहंकाराचं मरण पाहायचं, अहंकार काढून टाकायचं आहे. आणि म्हणूनच जसं तुकाराम महाराजांचं प्रत्येक कर्म हे व्यापक झालं, त्या मार्गाने आपल्याला चालायचं. आणि मग या मार्गाने चालताना असं एकाग्र व्हायचं आहे. आधी कामना शुद्ध करायची, व्यापक करायची, मग ती एकाग्र करायची. मग हळूहळू काय होतं, त्या बाह्य विषयांचा पूर्ण विसर पडतो. तितकी मग बुद्धिमत्ता वाढत जाते. बरं का, ही खरी गोष्ट आहे बरं का. बुद्धिमत्ता वाढवणं शक्य आहे. आम्ही असेच, आम्हाला येतच नाही, आम्हाला कळतच नाही, आम्हाला आकलनच होत, असलं नाही म्हणायचं. बुद्धिमत्ता वाढवायची. बुद्धीकडनं पुढे मेधेकडे जायचे, मेधेकडनं प्रज्ञेकडे जायचे, प्रज्ञेकडनं प्रतिभेकडे जायचे. त्याच्यासाठी कामना शुद्ध पाहिजे, व्यापक पाहिजे, एकाग्रता पाहिजे. हळूहळू आपण जे ज्ञान ग्रहण करतो तिथे एकाग्रता साधता आली की मग अधिक चांगलं ते ग्रहण करता येतं, रिसेप्टिव्हिटी वाढवता येते. आणि मग चित्ताची एकदा एकरूपता साधली की मग आपोआप सगळं आकलन व्हायला लागतं. आणि म्हणून अर्जुनाची सुद्धा अवस्था कशी झाली, तो मोहामुळे स्वकर्तव्य विसरला होता. आणि म्हणून त्याला भगवंत आता कर्मयोगाचा सल्ला देतात. सगळ्यांनाच नाही कर्मयोग सांगितला बरं का. उद्धवाला जी गीता सांगितली ती वेगळी आणि अर्जुनाला सांगितली ती वेगळी. त्यामुळे भगवंतानी इथे तेच केलेलं आहे. भगवंत म्हणतात की कर्मयोग विशिष्यते. अर्जुन आता तुला काय सांगतो ऐक पुढचं. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. आता संन्यासी कुणाला म्हणायचं बघा. आता आपण संन्यास शब्दाची मगाशी काही वेळापूर्वी व्याख्या पाहिली, त्याची उदाहरणं पण पाहिली. आता कुणाला संन्यासी म्हणायचं. पहिली गोष्ट संन्यास, त्याग कशाचा करायचा तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आसक्तीचा आणि अहंकाराचा त्याग करायचा. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. मी माझं हे विसरूनच गेलं. त्याचं अंतःकरण एवढंच मर्यादित राहिलंच नाही, संकुचित राहिलंच नाही आहे, तो व्यापक झाला आहे. त्याला संन्यासी म्हणायचं आहे. ज्याच्या बुद्धी, आता आणखी थोडं अवघड आहे बरं का, पण आपण बघणार आहोत. ज्याच्या बुद्धीमध्ये संकल्प नाही, जो उपाधीत असूनसुद्धा त्या कर्मबंधनात सापडत नाही, मी माझं करत नाही, तो संन्यासी आहे. आणि आता इथे तर म्हटलेलं आहे ज्ञेय म्हणजे जाणून घ्यावं. काय नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी. संन्यास म्हणजे ही एखादे इन्सिडंट नाही आहे बरं का. संन्यास घेणं हा इन्सिडंट नाही आहे, इन्सिडन्स नाही आहे, ती प्रोसिजर आहे. आणि हा नित्य संन्यास तो टिकायला पाहिजे. म्हणजे काय करायचा, मन, चित्त, बुद्धी, अहंकार याच्या पलीकडे जायला पाहिजे. अहंकाराचं स्फुरण तर शेवटपर्यंत असतंच, पण ते काढून टाकलं पाहिजे. पहिल्यांदा अहंकार खेचला पाहिजे अक्षरशः. आणि नेहमीच मी आता ह्या अध्यायामध्ये मी अनेक वेळा स्वामीजींवर बोलणार आहे. स्वामी विवेकानंद हे सगळ्यात नित्य संन्यासी होते. आपण मगाशी योद्धा संन्यासी पाहिलं, हे नित्य संन्यासी होते. आणि काय
कुणाला नित्य संन्यासी म्हटलंय? जिथे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी मावळून जाते, संपून जाते, तो तिथे आत्मदर्शन होतं. आणि जे आत्मदर्शन स्वामीजींना झालं होतं. नित्य संन्यासी. आता हा जो ज्ञानाचा मार्ग आहे ना, तो कठीण आहे. पण ह्या नित्य संन्यासी पुरुषाच्या कर्माचा लहानसा अंश का होईना कर्मयोग्याला सुद्धा उचलता येतं. आता बघा, दोन्हीची सांगड घातली, कर्मयोग आणि संन्यासयोग. संन्याशी स्वामीजींचं उदाहरण पाहिलं, पण कर्मयोग्याने ह्याच्यातला किंचित जरी कण उचलला ह्या संन्यस्त वृत्तीच्या, तरी शक्य आहे. आणि व्यक्तीला आधी निर्द्वंद्व होता आलं पाहिजे. आणि म्हणूनच पुढच्या वेळीत म्हणलेलं आहे, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. निर्द्वंद्व व्हायचंय म्हणजे काय आहे? हळूहळू टप्प्याटप्प्याने हे सगळं जमू शकतं बरं का. द्वंद्वाच्या पलीकडे ज्या ज्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत ना, शीत उष्ण, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, राग द्वेष, मान अपमान, स्तुती निंदा वगैरे, आता अनेक गोष्टी आहेत. अशा सगळ्याच्या पलीकडे जायचं, निर्द्वंद्व व्हायचे. आणि मग म्हटलेलं आहे, अर्जुनाला म्हटलेलं आहे तुला शक्य आहे. अर्जुनाची मधनं प्रशंसा पण केलेली आहे, त्याला स्तुती केलेली आहे, कारण त्याचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. महाबाहो म्हटलेलं आहे. हा महाबाहू आहे, हा वीर आहे, धनुर्धर आहे, सामर्थ्यवान आहे, आणि तुला हे शक्य आहे. आणि मग असं केल्यानंतर काय होईल? सुखम बंधात प्रमुच्यते. मुच धातोय, मुच म्हणजे सुटका होणे, मुक्तता होणे. कशातनं? बंधातनं ही मुक्तता होते. आणि बंधनामुळे काय आहे? बंधनामुळेच दुःख आहे. बंधन कशाचं आहे? कर्माचंच बंधन आहे. आणि बंधनामुळे आपण त्या जन्ममृत्यूच्या सगळ्या फेऱ्यात सापडत असतो. त्यामुळे हे सुखम बंधात प्रमुच्यते म्हटलेलं आहे. आता सुखदुःखाची तीव्रतासुद्धा वयाप्रमाणे कमी कमी व्हायला पाहिजे. खरं तर होते का नाही ते आपण आत्मपरीक्षण करायचे. आता आणि बघा ना, तरुण वयामध्ये आपल्या सुखदुःखाच्या कल्पना म्हणा, भावना म्हणा, कंगोरे म्हणा, अगदी अणकुचीदार असतात, टोकीदार असतात. जरा कुणी मला काही बोललं की लगेच माझा अहंकार फणा काढून वर येतो. वयानुसार थोडा तरी कमी व्हायला पाहिजे ना, थोडा तरी कमी व्हायला पाहिजे. आणि इथे आता भगवंत अर्जुनाला जे सांगतात, नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. आता नित्य संन्यासी म्हटलंय, आपण स्वामीजींचं उदाहरण पाहिलं, पण जनरली साधारणपणे सर्वसामान्यपणे नित्य संन्यासी महात्मा कोणाला म्हणायचं? बघूया ना. बघा, 3 लक्षणं सांगितलेली आहेत. नित्य संन्यासी कुणाला म्हणायचं? अप्रिय म्हणा, दुःखकर कर्माबद्दल ज्याला द्वेष वाटत नाही, जो आपलं काम सम्यकपणाने करतो, त्याला नको हे काम असं कधीच वाटत नाही, कर्तव्य भावनेने तो हे काम आचरतच राहतो, तो नित्य संन्यासी. व्यवहारातलंच उदाहरण बघा. हे संपूर्ण गीता ही आत्मपरीक्षणासाठी एक एक मुद्दा आपल्याला लावून बघायचा आहे. आपल्याला लावून बघायचं आहे, आपण ह्याच्यात कुठे बसतो, आपण किती मागे आहोत आणि कुठे पोचायचं आहे, हे थोडी सारखे आपलं सिंहावलोकन झालं पाहिजे. आता बघा, इथे म्हटलेलं आहे नको हे काम असं त्याला कधीही वाटत नाही. जे कर्तव्य कर्म आहे त्याच्याबद्दल कधी द्वेष वाटत नाही, कधी अनुत्साह, कंटाळा वाटत नाही. गृहिणींचं बघा, स्वयंपाकसुद्धा रोज नव्या जोमाने करायचं, नव्या उत्साहाने. रोजची एक नवी पोळी लाटताना ती नवी असते. आत्तापर्यंत तुम्ही लाखो पोळ्या लाटल्या असतील, पण रोजची प्रत्येक पोळी ही नवीन आहे. त्या प्रत्येक पोळीला, प्रत्येक स्वयंपाकाला, तुम्ही बघा, प्रत्येक वेळेला तुम्ही पोहे कराल ते वेगळे होतात. प्रत्येक वेळेला नाविन्य पाहिजे, उत्साह पाहिजे, जोम पाहिजे, आनंद पाहिजे. नको हे काम वाटताच कामा नये. प्रत्येक काम माझं उत्तम आहे. अगदी बँकेत नोकरी करत असाल, प्रत्येक कस्टमर हा माझा देव आहे. नाटकात काम करत असाल, प्रत्येक माझा प्रेक्षक हा माझा परमेश्वर आहे असं वाटतं का? हे काम रोज नव्या उत्साहाने करायचं आहे, म्हणजे मग त्याचा कंटाळा येत नाही आणि मग त्याच्यातलं एक्सलन्स वाढत जातो. आणि चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू. आणि मग यश तुमच्या पाठीमागेच लागतं. कुठल्याही गोष्टीचा कंटाळाच करायचा नाही, अभ्यासाचा नाही, कामाचा नाही, कशाचाच कंटाळा करायचा नाही आहे. आणि मग
नित्य संन्यासी. म्हणजे बघा ना, स्वामीजींनी केवढं कार्य, किती ते उच्च विद्या विभूषित होते. आणि ठाकूरजी म्हणजे रामकृष्ण परमहंस अगदी अशिक्षित किंवा निरक्षरच होते असं म्हणता येईल. पण स्वतः स्वामीजी म्हणतात, त्या पागल पुजाऱ्याच्या पायाशी बसून जर काही आत्मज्ञानाचे धडे गिरवले नसते तर या नरेंद्रचा कधीच स्वामी विवेकानंद झाला नसता. किती त्याग आहे, किती निष्ठा आहे, किती श्रद्धा आहे. आणि प्रत्येक काम हे असोशीने करायचे, उत्तम प्रकारे करायचे, आनंदाने करायचे. हे झालं एक लक्षण. दुसरं लक्षण काय आहे? कर्मफलाची तो कधीही अपेक्षा करत नाही. हे एवढं काम केलं काय मिळणार मला, नाही, असं नाहीच. ईश्वरार्पण बुद्धीने सगळी कर्म त्यालाच अर्पण करायची. सगळी कर्म त्याच्यासाठीच करायची. कुठलंही कर्म त्याच्यासाठीच. तुमची चित्रकला असो, तुमचं नृत्य असो, तुमचं गायन असतो, तुमची पाककला असो, प्रत्येक गोष्ट ही त्याला नैवेद्य दाखवायची, त्याला अर्पण करायचे. मग त्याचा आपण आस्वाद घ्यायचा. करता येईल. अगदी साधं हे व्याख्यान असो, त्याला अर्पण करायचे. तो त्याच्यात उतरला की आपोआपच त्याचं दैवी होत जातं, ते अलौकिक होत जातं. ते सगळं त्याला अर्पण करायचे, फळाची अपेक्षा न करता. हे जमेल. त्यामुळे त्याच्या बदल्यात काहीही मागायचं आहे. कर्म उत्तम करायचं, पण ह्याच्या बदल्यात मला काही म्हणजे काही नको. उत्तम गायक असेल, अहो हे गायक नर्तक तर राहू दे, एखादा सुतार असेल, एखादा माळी असेल, एखादा गवंडी असेल, तो सुद्धा आपलं काम जर का मन लावून करत असेल, तेही कर्म यज्ञकर्म होतं. आणि तोही नित्य संन्यासी होऊ शकतो. आपले सगळेच संत वेगवेगळ्या व्यवसायातले होते. गोरा कुंभार काय, अगदी सेना न्हावी काय, नरहरी सोनार काय, शिंपी काय, सगळे आहेत. सगळे वेगवेगळे व्यवसाय, पण व्यवसायालाच त्यांनी धर्म मानला ना. व्यवसाय ह्याच्यामध्येच देव मानलेला आहे. त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सावतामाळ्याने म्हटल्यावर त्या कांदा मुळा भाजीला काय गोडी आली असेल. म्हणून आपलं पूर्ण कर्म अगदी आजच्या जगात सुद्धा सुतार म्हणा, प्लंबर म्हणा, इलेक्ट्रिशियन म्हणा, गवंडी म्हणा, आपलं कर्म जेव्हा उत्तम रीतीने करतो तेव्हा ते ईश्वरार्पणच होतं. त्यांच्या कामामध्ये ते इतके रममाण होतात. एखादा माळी बघा, बागेची काळजी घेताना तो त्याच्यात रममाण होतो की अगदी तहान भूक हरवते, विसरून जातो. असं कर्म हे परमेश्वराला अतिशय प्रिय होतं. अर्थात ते शुद्ध कर्म हवं, सात्विक कर्म हवं. तिसरं आहे, तो निर्द्वंद्वावस्था धारण करतो. निर्द्वंद्वो ही महाबाहो. अनुकूल प्रतिकूल कोणतीही स्थिती तो समत्व बुद्धीने स्वीकारतो. आणि म्हणून म्हणलेले निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता पुढचा श्लोक तर कमाल आहे. सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. बघा, फार महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. सांख्य योगौ, औ आलं की द्विवचन. आता एवढं तर आपलं ठरलंय ना. देवहा देवौ देवाहा, दोन असले की औ येतं. निश्रेयस करौ उभौ आले ना दोनदा. इथे सुद्धा सांख्य आणि योगौ म्हणून दोन आहे. एक आहे सांख्य म्हणजे ज्ञानयोग आहे, आणि दुसरा योगौ म्हणजे तो कर्मयोग आहे. सांख्य योगौ हे दोन जे आहेत, पृथक बालाः प्रवदन्ति. बालाः सांख्य योगौ पृथक प्रवदन्ति. जे बाल आहेत, बाल म्हणजे लहान मुलं नाही बरं का. इथे बाल म्हणजे बुद्धीने बाल आहेत, आणि बाल म्हणजे शिकलेले नाहीत असंही नाही आहे. विवेक ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना बाल म्हटलेले. त्यांना काय वाटतं, हा वेगळा आणि तो वेगळा, सांख्य मार्ग वेगळा आणि कर्म मार्ग वेगळा. पृथक, पृथक म्हणजे वेगळा असं ते प्रवदंती ते म्हणतात. पण कोण म्हणत नाही, न पंडिताः. पंडित असं म्हणतच नाही. पंडित ओळखू नये की हा कुठल्याही मार्गाने जा, शेवटी पोचायचं एकाच ठिकाणी. अल्टिमेट डेस्टिनेशन एकच आहे. इकडनं जा किंवा तिकडनं जा, कुठनंही गेला तरी पोचायचं एकाच ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये तत्वतः भेद नाही आहे. आणि पुढे म्हणतात एकम अपि आस्थितः सम्यक. एक जरी मार्ग या दोन्हीपैकी एक निवडा
आणि निवडल्यानंतर तो एक श्रद्धेने निष्ठेने त्याचं आचरण केला तर उभयोहो विंदते फलम, दोन्हीचं फळ शेवटी एकच मिळणार आहे. इकडनं जा किंवा तिकडनं जा, कुठनंही गेला तरी फळ एकच आहे. त्यामुळे कर्म आणि ज्ञान हे मोक्षाचे जरी दोन मार्ग असले, सांख्य आणि कर्मयोग हे वेगवेगळे आहेत असं बालबुद्धीचे लोक मानत असतील. बालबुद्धी म्हणजे मूढ म्हटलेलं आहे, मूर्ख नाही बरं का, मूढ अविवेकी मानत असले तरी त्यांच्यामध्ये एकता आहे. कारण काय होतं, अविवेकी लोक जे आहेत ना ते इंद्रियांचे दास असतात. इंद्रियांना हळूहळू जिंकायला हवं, हे त्यांना जिंकता येत नाही, ते बालच असतात. इंद्रिय दमन नाही आहे आणि मोक्ष मिळवला चाललेत असं शक्य नसतं. चित्तशुद्धी म्हणा, दम शम हे अगदी मॅन्डेटरी आहेत आणि प्रायमरी आहेत. हे तर जमायलाच पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी मोक्षाकडे वाटचाल करू शकाल. इंद्रिय अगदी स्वैर मोकाट सोडलेली आहेत आणि मला मोक्ष पाहिजे असं म्हणणं शक्यच नाही आहे. ही सायुज्यता जी आहे ना ती तिथपर्यंत न्यायची असेल तर ह्या अगदी प्रायमरी गोष्टीत, प्राथमिक गोष्टीत त्या तर जिंकायलाच पाहिजे तुम्हाला. इंद्रिय दमन किंवा अगदी योग मार्गामध्ये सुद्धा यमनियम सांगितलेले आहेत, डूज अँड डोंट्स सांगितलेले आहेत, ते तर करायलाच पाहिजे. पण हेही ज्यांना जमत नाही त्यांना इथे बाल म्हटलेलं आहे. ते बाल जे आहेत, मात्र पंडितांना हे सगळं माहिती असतं की कुठल्याही मार्गाने गेलात तरी शेवटी त्या परमेश्वराचं दर्शन घडणार आहे याच्याबद्दल ते अगदी निश्शंक असतात. आणि म्हणून ते म्हणतात एकमपि आस्थितः सम्यक. सम्यक म्हणजे योग्य रीतीने कुठल्याही मार्गाचा, सांख्य मार्गाचा करा किंवा कर्म मार्गाचा अवलंब करा, एका मार्गाला निष्ठेने आचरलात उभयोहो विंदते फलम, फळ एकच मिळणार आहे. आता बघा गीतेमध्ये भगवंतांनी दाखवलेत मार्ग अनेक सांगितलेले आहेत, पण हा जो निष्काम कर्म आहे ना हाच संन्यास त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अशी कर्म आचरणारा तो संन्यासी, नेयस नित्य संन्यासी. आता संन्यास मार्गाचं आचरण करणारा जो अधिकारी आहे तो विरळ आहे, पण त्या मानाने कर्मयोगाचे अधिकारी सगळेच लोक असतात. मागे पाहिलं होतं आपण 3ऱ्या अध्यायाच्या वेळेस, कर्ममार्ग कसा आहे, हा हायवेसारखा आहे. कुणीही राजाही चालू शकतो आणि रंकही चालू शकतो. गरीब श्रीमंत, काळा गोरा, शिकलेला बिन शिकलेला असं काही भेदच नाही आहे. कर्ममार्गाला आचरणाला कुणालाही मनाई नाही आहे, कुणालाही मज्जाव नाही आहे. त्यामुळे इथे भगवंत सगळ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी कर्मयोगाचं महत्त्व सांगतायत. आणि इथे म्हटलेलं आहे, हा बघूया, सांख्य योगौ पृथक बालाः, अन्वय तर कळला. बालाः सांख्य योगौ पृथक प्रवदन्ति न पंडिताः, पंडिताः न प्रवदन्ति. पंडित असं म्हणत नाही. पंडित म्हणतात एकमपि आस्थितः सम्यक, सम्यक म्हणजे योग्य रीतीने, विंदते उभयोः विंदते फलम, दोन्हीचं फळ एकच आहे. हे तर शब्दशः अर्थ कळला. आता आणखीन डिटेलमध्ये बघणार, सविस्तर अर्थ बघणार. कर्मयोग आणि किंवा सांख्य आणि योग असं बघूया बरं का. सांख्य काय म्हणतात आणि योग काय. आणि इथे आता योग ह्याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. पतंजल योगसूत्रामध्ये सुद्धा हेच वर्णन सांगितलेलं आहे. योगाचा मार्ग वेगळा आहे आणि सांख्याचा वेगळा असं वाटत असलं तरी शेवटी पोचणार एकाच ठिकाणी. आणि योगामध्ये ध्यान सांगितलं आहे. आणि ध्यान कसं असतं, ध्यान कॅनॉट बी डन, इट हॅपन्स. मी ध्यान केलं असं म्हणता येत नाही. माझं ध्यान लागलं, माझं ध्यान झालं असं म्हणता येतं. करण्याची गोष्टच नाही आहे ही ध्यान. त्यामुळे इट इज द रिझल्ट ऑफ धारणा, धारणेचा परिणाम म्हणून ध्यान आहे असं योगामध्ये म्हटलेलं आहे. अगदी पातंजल योगसूत्रामध्ये फार सुंदर ह्याचं वर्णन केलं. त्याचा थोडासा अंश बघणार आहोत, कारण हा श्लोकही अतिशय महत्त्वाचा आहे, खूपच महत्त्वाचा आहे. सांख्यांचं तत्त्वज्ञान सांगतं प्रसव, प्र अधिक सु धातू आहे, निर्मिती झालेली आहे, इव्होल्युशन झालेलं आहे असं सांख्यांचं म्हणणं आहे. आणि योगाचं म्हणणं आहे प्रतिप्रसवाकडे जायचं, उलट्या दिशेने जायचं, भौतिक जगाकडनं तिकडे जायचे, मुळाकडे जायचे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं समर्थ म्हणतात. योगाचं म्हणणं आहे इन्व्होल्युशन,
सांख्यांचं म्हणणं आहे इव्होल्युशन. बघा आता थोडं कठीण आहे पण आपण समजून घेऊया. आता सांख्य आणि योग याच्यामध्ये बघूया. सांख्यांचं तत्वज्ञान सांगतं पुरुष आणि प्रकृती, चैतन्य आणि जड याचा संयोग झाले. पुढे 13व्या अध्यायात आपण बघणार आहोत. आता फक्त त्याचा उल्लेख करते कारण ह्या दोन्हीतला भेदही जाणून घ्यायचं आहे आणि दोन्हीतलं ऐक्यही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या दोन्हीची कंपॅरिझन करायची, तुलना करायची, त्याच्यातले साम्यस्थळं आणि भेदस्थळं आपण जाणून घेणार आहोत या श्लोकाच्या निमित्ताने. सांख्य काय म्हणतात? पुरुष आणि प्रकृती, चैतन्य आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये चैतन्य तुमच्या माझ्यात तर आहे, कुत्र्यात आहे, मांजरात आहे, वाघात आहे, सिंहात आहे, हत्तीत आहे, घोड्यात आहे, फुलात आहे, पानात आहे, झाडात आहे, वृक्ष वेली सगळ्यामध्ये चैतन्य आहे. मग चैतन्य आणि प्रकृती, प्रकृती कशी ती जड आहे, पण या जड प्रकृतीला चैतन्याचा पुरवठा झाला की ती सजीव होते. त्यामुळे असं म्हणतात सांख्य लोक काय म्हणतात, सांख्य तत्वज्ञान स्वीकारणारे लोक म्हणतात त्या पुरुषाचं प्रतिबिंब प्रकृतीमध्ये पडतं. लक्षात घेऊया, थोडा गहन विषय. पुरुषाचं प्रतिबिंब प्रकृतीमध्ये पडतं म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब जेव्हा जडामध्ये पडतं तेव्हा त्याला सजीवता प्राप्त होते. आणि योग काय म्हणतायत बघा, हे जेव्हा प्रतिबिंब, आधी सांख्यांचं पूर्ण करूया. जेव्हा ते प्रतिबिंब, पुरुषाचं प्रतिबिंब प्रकृतीवर पडतं तेव्हा होतं काय, तर त्याच्यातला जो रज आहे ना, प्रकृती कशी आहे त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम आहे. त्या रज उद्दीपित होतो आणि तो सत्वाला आणि तमाला जाग करतो. रज मध्यभागी आहे, एका बाजूला सत्व आहे आणि एका बाजूला तम आहे, रज मध्यभागी आहे. मग तो दोघांनाही जाग करतो आणि मग काय होतं, स्टिम्युलेट करतो. जाग म्हणजे काय करतो, त्यांना चेतना देतो, प्रेरणा देतो, स्टिम्युलेशन देतो. आणि मग ह्या सांख्य तत्वज्ञानानुसार म्हटलेलं आहे प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो. बरं का, आता हे बाजूला ठेवूया. योग काय म्हणतात, योगसूत्रानुसार तो जो आहे ना, ज्याला सांख्य पुरुष म्हणतात त्याला योग काय म्हणतात, त्याला द्रष्टा म्हणतात. आणि ही जी प्रकृती आहे तिला म्हटलेलं आहे दृश्य. बघूया, थोडं विचार करूया. तो जो आहे तो द्रष्टा आहे, तो पाहणारा आहे, तो साक्षी आहे, तो केवळ साक्षी आहे, तो मियर लुकर आहे. तो बघतोय, केवळ बघतोय. आणि कशाला बघतोय, या दृश्याला बघतोय. दृश्य कसं आहे, जड आहे, आणि द्रष्टा कसा आहे, चैतन्यमय आहे, साक्षी आहे. आता ह्या द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगाने ही सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आता योग म्हणजे काय आहे, आता बघूया, थोडं समजून घेत आपण पुढे जाणार आहोत. योग म्हणजे मी पासून मी पर्यंतचा प्रवास आहे. गोंधळात संभ्रम वाटतोय ना, मी पासून मी पर्यंत म्हणजे जायचे कुठून कुठे. तर हा जो मी आहे तो अहंकाराचा मी आहे. आत्ता मी बोलतेय, माझं हे नाव आहे, माझं रूप आहे, माझं काय अभ्यास आहे, माझा स्वाध्याय आहे, असं मी म्हणते. पण हे सगळं अहंकाराचं बोलणं आहे. मी पासून, या अहंकार रूपी मी पासून पोचायचे कुठे, तर त्या चैतन्याच्या मी पर्यंत पोचायचे. मी खरा कोण आहे, जगत चेतनाहू अनादि अनंता. मी जगत चेतन आहे, त्या चैतन्याचा मी अंश आहे, हे मला कळायला पाहिजे. न मन हूँ न बुद्धी न चित अहंकार, न जिह्वा नयनवा नासिका कर्णद्वार, न चलता न कहता न सुनता न चलता न फिरता, अनादि जगत चेतना हूँ अनादि अनंता. इथपर्यंत पोचायचे, अनंतापर्यंत पोचायचे. मी चैतन्य मीपर्यंत पोचायचे. अहंकार रूपी मीपासनं चैतन्य रूपी मीपर्यंतचा हा प्रवास म्हणजेच तर आत्मज्ञान आहे. आत्मा काय करतो, त्या उपाधीमुळे देहाची भाषा बोलायला लागतो. आत्म्याला काही रंगरूप नाही आहे, वजन नाही आहे, आत्म्याला काहीच नाही आहे. तरीसुद्धा मी म्हणते की मी उंच आहे, मी बुटकी आहे, मी गोरी आहे, हा काळा आहे, असं आपण सगळ्या भाषा बोलतो. जाड बारीक, उंच बुटका, काळा गोरा, श्रीमंत गरीब,
सुंदर, कुरूप असले भाषा देहाची भाषा आहे. आत्म्याला ना रंग आहे, ना रूप आहे, ना तो गोरा आहे, ना काळा आहे, तरी आम्ही देहाची भाषा बोलतो. कधी कधी आम्ही मनाची भाषा बोलतो की माझं मन आज चंचल आहे, अस्थिर आहे, आज मला एकाग्र मनाने मी हे केलं, किंवा माझं मन आज अतिशय प्रसन्न आहे. ही मनाची भाषा झाली, ही आत्म्याची भाषा नाही आहे. कधी कधी बुद्धीची भाषा असते. हुशार आहे, हा मठ्ठ आहे, हा अतिशय चलाख आहे, तो चतुर आहे, हा वेडा आहे, तो मूर्ख आहे, ही बुद्धीची भाषा आहे. कधी भावनेची भाषा बोलतो. कधी मी म्हणते माझा आज सगळ्यांनी सन्मान केला बरं का, मला हार तुरे वगैरे घातले. कधी मी म्हणते कुणीतरी मला अपमान केला. मग या सगळ्या भाषा शरीराच्या आहेत, मनाच्या आहेत, भावनेच्या आहेत, बुद्धीच्या आहेत, आत्म्याच्या नाही आहेत बरं का. आत्म्याला ना रंग, ना रूप, ना हुशार, ना ढ, ना काहीच नाही. तो फक्त आहे. ओनली एक्झिस्टन्स, केवळ अस्तित्व एवढंच आत्म्याचं आहे. आणि आपण त्या परमेश्वराकडे काय मागतो? परमेश्वराकडे मागतो आपण संयोग मागतो. काहीतरी मागतो ना, मला गाडी दे, मला बंगला दे, मला मुलं दे, मला काय हे दे, वैभव, कीर्ती, प्रसिद्धी वगैरे काहीतरी मागत असतो. खरं सांगू का, हे मागतो ना, हे मागतो ना तेव्हा आपण दुःख मागत असतो. आपल्याला वाटतंय की मला हे सगळं मिळालं की सुख होईल. पण गंमत सांगू का, याचा संयोग जेव्हा होतो तेव्हाच दुःख प्राप्त होतं. असे एका ठिकाणी एका संतांनी म्हटलेलं आहे, सुखाची अपेक्षा करसी आणि दुःख मागून नेशी. आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये सुख शोधायला जातोय तिथे 100% दुःखच भरलेले, हमखास दुःख मिळणार तुम्हाला. सांख्य म्हणतात पुरुष प्रकृतीचा संयोग हेच मुळी दुःख आहे. रेशमाचा किडा काय करतो? खरा तो एकटा आनंदात असतो, पण तरी सुद्धा तो स्वतः भोवती कोश तयार करतो आणि त्यातच तो गुदमरून जातो. आणि खरं म्हटलं तर वियोग हे सुख आहे आणि तोच योग आहे, आणि संयोग हे दुःख आहे. नाही पटते ना तुम्हाला? वियोग हे सुख आहे. पुढे येणार आहे 6व्या अध्यायात, तत्र तम बुद्धी संयोग लभते पौर्वदेहिकम किंवा तम विद्या दुःख संयोग वियोग योग संज्ञितम. संयोगाचा वियोग हे सगळं योग आहे. आता वियोग म्हणजे काय आहे? वियोग, वि हा उपसर्ग केव्हा लागतो? तर विरुद्ध गोष्ट दाखवण्यासाठी लागतो किंवा विशेष गोष्ट दाखवण्यासाठी लागतो. वियोग हाच खरा योग आहे, विशेष योग आहे. आणि त्यामुळे पुरुष कसा आहे? तो फक्त साक्षी आहे. तो स्वतःचं स्वरूप विसरल्यामुळे हे सगळं दुःख भोगतोय. मला फार संकट आहे, मला फार दुःख आहे, मला फार कौटुंबिक त्रास आहे असं म्हणतो, तेव्हा त्या उपाधीचं दुःख आम्ही आत्म्याला चिकटवायला जातो. देहाचे भोग हे तो स्वतःचे भोग मानायला लागतो. सहवासामुळे, देहाच्या संगामुळे आत्म्याला वाटतं की माझं हे दुखतंय, माझं पोट फार दुखतंय, माझे पाय दुखत आहेत, माझी दाढ दुखतेय. त्यामुळे देहाची दुःख तो स्वतःची मानायला लागतो. आणि म्हणून मग त्याच्यावर उपाय काय आहे? त्याच्यावर एकच उपाय आहे की त्या द्रष्टा आणि दृश्य यांना वेगळं करायचं. वेगळं करायचं म्हणजे काय? मृत्यू नाही, जिवंतपणेच वेगळं करायचं. जीवन जगत असतानाच मुक्त व्हायचे, त्यालाच तर जीवनमुक्त आचार्याने म्हटलेलं आहे. द्रष्टा आणि दृश्य यांचा जो अतिसंयोग झाला आहे तो वियोग करायचा, त्याला जरासं बाजूला करायचं आहे. आणि कसं? सहज ओढून नाही काढायचं, प्रयत्न शैथिल्य पाहिजे. हलकेच बाजूला काढायचे. जमेल? जमेल. एखादा रंगात आलेला खेळ असतो. आपलीच मुलं आठवा, लहानपणी अगदी रंगात खेळ आलेला आहे. क्रिकेट असू दे, काय खो खो असू दे, अगदी लपाछपी असू दे किंवा पत्त्याचा डाव असू दे, अगदी रंगात आलेला खेळ आहे. या रंगात आलेल्या खेळातनं तुम्ही सुद्धा किती वेळा त्या मुलाला खुबीनी बाहेर काढलेत की बघ बाबांनी तुला काय गंमत आणली आहे, किंवा मी काय खाऊ केलं आहे, लाडू खायला यायचं आहे की नाही, असं करत आपण त्याला बाजूला करतो ना. रंगलेल्या खेळातनं
त्या मुलाला बाहेर काढणं कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. केलं आहे, आपण सुद्धा कधीतरी केलेलं आहे. तसं बाहेर काढता यायला पाहिजे. तसंच या देह तादात्म्यामधनं ते अति झालं आहे. देह तादात्म्य, देह म्हणजे मीच असं समजायला लागली आहे. त्यामुळे ही होमोजिनियस जी स्टेट आहे ना, फार अति एकरूपता झाली आहे. ही होमोजिनियस स्टेज, इट इज अ डिसीज अँड डिटॅचमेंट इज अ रेमेडी ऑन इट. ह्याच्यातनं बाहेर पडणं हे त्याच्यावरचं औषध आहे. बाहेर पडायचं म्हणजे काही त्याला खेचून काढायचं नाही, अलगद विचाराने एक एक गोष्ट एलिमिनेट करत जायची आणि त्याच्यातनं अलगद बाहेर पडायचं. देह तादात्म्य, देह म्हणजेच मी जी भावना झाली आहे ती काढून टाकायची. बघा ना, हा हात हलवतीये, या हाताला काही चेतना तशी नाही आहे. हा हात कापून जर का इथे ठेवला तर तो हात काय आपला आपण हलणार नाही. आतमध्ये ती चैतन्य आहे म्हणून हा हात हलतोय, म्हणून या तोंडाने बोलता येते, म्हणून हे सगळं तुम्ही ऐकताय. कारण श्रवण यंत्रामध्ये ते चैतन्य आपण ह्या देहाशी इतके तादात्म्य पावलेलं की देह म्हणजेच मी समजायला लागलेलो आहोत. पण खरी गोष्ट सांगू का, देह म्हणजे मी नाही आहे. मी या सगळ्यापासून अलिप्त आहे, अलूफ आहे, डिटॅच आहे. मी कोण आहे, तो मी आत्मा आहे. हे कळणं हेच तर ज्ञान आहे, हेच तर आत्मज्ञान आहे. त्यामुळे थिंक ओव्हर इट, विचार करूया त्याच्यावर की काय आहे, नक्की आहे काय. तो आत्मा आहे तरी कोण? तो द्रष्टा आहे, तो पुरुष आहे, तो सगळं आहे. पण तो प्रकृतीशी उगीच अति जोडला गेल्यामुळे तो स्वतःचं रूपच विसरलं आहे. स्वरूपापासून तो च्युत झालेला आहे, त्याचं भान विसरलं आहे. आता त्याला फक्त ते भान आणायचे. भान आलं की ज्ञान आलं. करायचा मग विचार. आज फक्त केवळ 4च श्लोक झालेत, पण पार्श्वभूमी पाहिली, कर्म संन्यास योग ह्याचा अर्थही जाणून घेतला. आता मात्र पुढच्या भागामध्ये आणखीन काही त्याची उदाहरणंही बघणार आहोत. आणि एक हा अध्याय छोटा असला, लहानसा असला, 29 श्लोकाचा असला तरी अतिशय आशयगर्भ आहे. त्यामुळे त्याच्यावर विचार करूया, त्याच्यावर थोडी चर्चा करूया, चिंतन करूया, मनन करूया आणि जाणून घेऊया. मला पण हा पूर्णपणे उलगडला आहे असं नाहीच म्हणता येणार, पण जेवढं काही आहे तेवढं आपण एकमेकांमध्ये शेअर करूया, सहभागी होऊया. आणि असाच हा कार्यक्रम, हा जो आपला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे दर सोमवारी रात्री 8 वाजता आपण भेटतोच आहोत. तसंच भेटत राहूया, आणखीन विचारांची देवाणघेवाण करूया. आत्ता मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.